नमस्कार, मी राधिका आणि आज मी थोडंसं काहीतरी वेगळं बनवत होते, तेही शंभूसाठी. कारण मुलांना थोडं वेगळं दिलं ना, तर ते आवडीने खातात आणि आता वाटाण्याचा सीझन आहे. त्यामुळे म्हटलं चला आपण वाटाण्याच्या पुऱ्या बनवूया. त्यामुळे मी पुऱ्या बनवण्यासाठी घेतल्या होत्या. तर तर इथे मी गव्हाचं पीठ, डाळीचं पीठ आणि थोडासा रवा घातलेला आहे आणि वाटाण्याचं थोडंसं मिश्रण. त्याच्यामध्ये मी लसूण, अद्रक आणि हिरवी चटणी, हिरवी मिरची घातलेली आहे. तर हिरवी मिरची मी थोडीशीच घातली कारण हे शंभूला खायचं होतं आणि तो जास्त तिखट खात नाही त्याच्यामुळे. आणि त्यानेही बघितलं ना तर लगेच मला दे म्हटला, की तू काय नवीन बनवत आहेस आणि मला लगेच बनवून दे म्हणून. मी याच्यामध्ये रवा घातला होता आणि याला 10-15 मिनटं थांबावं लागतं, पण तो थांबायला काही तयार नव्हता. त्याच्यामुळे मी त्याच्यासाठी 2-4 पुऱ्या बनवून दिल्या. पुऱ्या अशा काही थोड्याशा फुगल्या होत्या, काही नाही होत्या. पण चला ठीक आहे. चवीला खूप छान झाल्या होत्या. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. सीझन आहे तोपर्यंत. आणि त्याच्या 2 पुऱ्या इकडे खाऊन पण झालेल्या होत्या. तर मला त्याला छान छान झाल्यात असं म्हणायचं होतं. तर तो कसा म्हणतोय बघा आणि कसं छान छान करतोय तो बघा. असं आवडीनं मुलं खातात काही वेगळं केलं ना तर. तर एवढ्या अशा पुऱ्या झाल्या होत्या माझ्या. चला बाय.